नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, ओम नमः शिवाय. स्वागत आहे तुमचे आपल्या भूमी क्रिएशन चॅनलवर. चला तर आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया. प्रेक्षक मित्रांनो, रात्रीचे 8 वाजले होते. कॅनडातून केलेल्या दीर्घ प्रवासाचा थकवा अंगात भिनलेला होता, पण मनात मात्र घरच्यांना सरप्राईज देण्याचा आनंद उसळत होता. मी दार हळूच उघडलं. दाराच्या फटीतून समोरचं डायनिंग हॉलचं दृश्य माझ्या डोळ्यासमोर आलं. घरातले सगळेजण डायनिंग टेबलासोबती एकत्र बसून जेवणाचा आनंद घेत होते. हसत खेळत गप्पा मारत होते. पण माझी नजर तिथेच थांबली नाही. माझी नजर थेट त्या कोपऱ्यात जाऊन स्थिरावली, जिथे चपलांच्या राखजवळ जमिनीवर एक घाणेरडी प्लेट पडली होती आणि माझी पत्नी रेवा तिथेच आकसून बसून निवाळा खात होती. दर महिन्याला मी तिच्यासाठी वेगळे 1,00,000 रुपये खर्चासाठी पाठवत असूनही असा मला स्वप्नातसुद्धा विचार आला नव्हता. मी धक्क्यात बाहेरच उभा राहिलो. तेवढ्यात अचानक माझी आई खुर्चीवरून उठली आणि झपाट्याने रेवाकडे गेली. क्षणाचाही विचार न करता तिने रेवाच्या वेणीला धरलं आणि तिला मारायला सुरुवात केली. नालायक कुठली, तुला सांगितलं होतं ना पोळ्या नीट कर, सगळ्या पोळ्या जाळून टाकल्या आहेत. आईचा राग आकाशाला भिडला होता. तिने दार उघडलं आणि रेवाला घराबाहेर ढकलून दिलं. ती जमिनीवर कोसळणारच होती. तेवढ्यात मी पुढे जाऊन तिला सावरलं. माझा हात लागताच रेवा थरथर कापू लागली. पण जसा तिने आणि समोर बसलेल्या घरच्यांनी मला पाहिलं, तसं सगळे दगडासारखे स्तब्ध झाले. हसरे चेहरे भीतीने पांढरे पडले. मी त्या क्षणी थरथरणाऱ्या रेवाचा हात घट्ट पकडला. माझी खरी कथा तर फार आधी सुरू झाली होती. मी गेले 4 वर्ष कॅनडामध्ये नोकरी करत होतो. आयुष्य म्हणजे विचित्र चढ उतारांची गोष्ट असते. माझं आणि रेवाचं लग्न होऊन अवघा 1 महिना झाला होता. तेवढ्यात मला कॅनडामधून जॉब ऑफर लेटर मिळालं. ते माझ्यासाठी स्वप्नपूर्तीपेक्षा कमी नव्हतं, पण त्या स्वप्नामागे एक मोठी कहाणी दडली होती. रेवा माझ्या वडिलांच्या जुन्या मित्राची मुलगी होती आणि खूप सुंदर. माझ्या आईला ती अजिबात पसंत नव्हती. तिला माझं लग्न तिच्या पसंतीच्या मुलीशी करून द्यायचं होतं, जिच्याकडून कदाचित जास्त हुंडा मिळाला असता. पण वडिलांनी माझं लग्न रेवाशी ठरवल्यावर तिच्या आईवडिलांनी एक अट घातली. तुला कॅनडाला जायचं असेल तर आधी लग्न करून स्थिर हो, नाहीतर आम्ही विजाच्या प्रक्रियेत कुठलीही मदत करणार नाही. माझ्या सासरच्यांच्या ओळखीमुळे मला विजा मिळणं सोपं झालं होतं. याच कारणामुळे आईने मनावर दगड ठेवून होकार दिला. पण तिच्या डोळ्यात दडलेली द्वेषाची छाया मला लग्नाच्या दिवशीसुद्धा स्पष्ट दिसत होती. अखेर मी कॅनडा निघून गेलो. परदेशातले सुरुवातीचे दिवस माझ्यासाठी फार कठीण होते. मन कायम घरात अडकलेलं असायचं. कामातून मोकळा झालो की मी लगेच रेवाला व्हिडिओ कॉल करायचो. मला वाटायचं ती मला पाहून आनंदाने फुलून जाईन, भरभरून बोलायला लागेल, जसं नववधू करतात. पण नेमकं उलटं घडायचं. रेवा अतिशय मोजक्या शब्दात उत्तर द्यायची. स्क्रीनवर दिसायची खरी, पण तिची नजर कुठेतरी दुसरीकडेच असायची. कशी आहेस रेवा? घरी सगळं ठीक आहे ना? मी प्रेमाने विचारायचो. हो, सगळं ठीक आहे, फक्त डोकं दुखतंय, ती नजर खाली घालून म्हणायची. आई आणि बहीण तुझी काळजी घेतात ना? काही त्रास तर नाही ना तुला? मी पुन्हा विचारायचो. मला वाटायचं ती कदाचित लाजत असेल. हो हो, सगळं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मला झोपायचं आहे, जास्त बोलू शकत नाही, असं म्हणत ती कॉल लवकर संपवायचा प्रयत्न करायची. कधीकधी मला राग यायचा. रेवा, मी दिवसभर काम करून थकतो, फक्त तुझा आवाज ऐकायला कॉल करतो आणि तू लगेच फोन ठेवायला बघतेस. अजून तर बोलणं सुरूच झालं आहे, मी म्हणायचो. ती मात्र कंटाळलेल्या सुरात म्हणायची. तुम्ही कॅनडाला गेलात ना, तर तुमच्या कामाकडे लक्ष द्या. सारखा फोन घेऊन बसणं काय आहे? मलासुद्धा घरकाम करायची असतात. माझं पत्नीवर खूप प्रेम होतं. मला रोज तासनतास तिच्याशी बोलायचं होतं. मी इथे किती एकटा आहे ते तिला सांगायचं होतं, पण तिला माझ्यात काहीच रस नव्हता. मला वाटायचं कदाचित ती माझ्यावर प्रेम करत नसावी किंवा माझ्या दूर राहण्यामुळे खुश नसावी. तिच्या त्या वागण्यामागचं खरं कारण काय आहे याची मला स्वप्नातही कल्पना नव्हती. मी स्वतःला समजावून शांत बसायचो. कदाचित ती घरकामात फार गुंतलेली असेल. नोकरी करत 6 महिने निघून गेले. माझ्या कामावर खुश होऊन बॉसने मला 10 दिवसांची सुट्टी दिली. मी आनंदाने वेडावून गेलो. लगेच आईला फोन केला. आई, मला 10 दिवसांची सुट्टी मिळाली आहे, मी भारतात यायचं ठरवलं आहे. रेवाला भेटेन, तुम्हालाही भेटेन, मी उत्साहात बोललो. पलीकडून आई काही क्षण गप्प राहिली. मग तिचा कडक आवाज आला. इतका खर्च कशाला?
तुला माहीत आहे ना तिकीट किती महाग आहे. वेडा झालास का. पण आई, मला इथे येऊन 6 महिने झाले आहेत. मन खूप उदास आहे. मी विनंती केली. बघ बाळा, भावनिक होण्याची गरज नाही. तिकिटाचे पैसे घरी पाठव. तुझ्या लहान बहिणीचं लग्न करायचं आहे. हुंड्याचं सामान घ्यायचं आहे. सुट्टी कॅन्सल करून ओव्हरटाईम कर, म्हणजे जास्त पैसे मिळतील. आई म्हणाली. आईचं बोलणं ऐकून माझं मन सुन्न झालं. मी माझ्या बायकोला भेटण्यासाठी आतुर होतो. एकदा तरी रेवाला विचारायचं होतं ती इतकी का बदलली आहे. पण आईच्या आदेशापुढे मी काहीच बोलू शकलो नाही. मी शेवटी हार मानली आणि सुट्टी कॅन्सल केली. मी भारतात गेलोच नाही. आज वाटतं त्यावेळी मी गेलो असतो तर कदाचित इतकं सगळं घडलंच नसतं. आईचं ऐकून सुट्टी तर रद्द केली, पण आतून माझं मन पूर्णपणे विझून गेलं होतं. रेवावर मला राग आला होता, कारण तिने एकदाही हट्ट का केला नाही, एकदाही का म्हणाली नाही, मला तुमची आठवण येते, सगळं सोडा आणि परत या. तिने एवढं जरी म्हटलं असतं तरी कदाचित मी आईच्या विरोधात जाऊन तिकीट काढलं असतं. पण तिचं ते मौन, फोनवरचं कमी बोलणं, मला वाटू लागलं की कदाचित ती तिच्या आयुष्यातच गुंतून गेली आहे. मी ओव्हरटाईम करायला सुरुवात केली. यंत्रासारखा काम करायचो, घरी यायचो आणि झोपायचो. माझ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं. मी इथे डॉलर कमवून तिकडे रुपये पाठवत होतो, जेणेकरून तिचं लग्न थाटामाटात व्हावं. एका संध्याकाळी कामावरून परत येताना माझं मन फार अस्वस्थ झालं होतं. घरी जायची इच्छा होत नव्हती, म्हणून मी जवळच्याच एका पार्कमध्ये गेलो. तिथे एका बाकावर बसलेला एक माणूस माझ्या नजरेत भरला. पहिल्या नजरेला तो एखादा 80 वर्षाचा वृद्ध वाटला. पाठ वाकलेली, चेहऱ्यावर खोल सुरकुत्या, डोक्यावरचे सगळे केस पांढरे. पण जवळ आल्यावर पाहिलं की त्याचं वय 50-55च्या वर नसावं. त्याचं तारुण्य जणू एखाद्या दुःखाने वेळेआधीच गिळून टाकलं होतं. त्याच्या डोळ्यात एक विचित्र उदासीनता होती. ती उदासी जी फक्त आपल्याच लोकांनी दिलेल्या वेदनातून जन्माला येते. मी नकळत त्याच्या शेजारी बसलो आणि नमस्कार केला. तो चकित होऊन माझ्याकडे पाहू लागला आणि हळू आवाजात उत्तर दिलं. तू इंडियन आहेस ना? मी विचारलं. हो, दुर्दैवाने. त्याचं उत्तर ऐकून मी हादरलो. दुर्दैवाने का काका? मी आश्चर्याने विचारलं. तो कटू हसू लागला. कारण भारतात माझे लोक राहतात, ज्यांच्या सुखासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य या परदेशात घालवलं. हळूहळू आमचं बोलणं सुरू झालं. तो माणूस खूप उदास होता. तो रोज संध्याकाळी इथे येऊन बसायचा, कारण घराच्या 4 भिंती त्याला गुदमरून टाकायच्या. गप्पांमधून आमच्यात जणू मैत्रीच झाली. तो मला माझ्यासारखाच वाटला, एकटा, आपल्यांपासून दूर. एक दिवस मी धाडस करून विचारलं, काका तुमचं वय जास्त वाटत नाही, मग अशी अवस्था कशी झाली? तुम्ही इतके का तुटलेले दिसता? त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि माझ्या डोळ्यात पाहून म्हणाले, बाळा, तू अजून तरुण आहेस, नव्याने या देशात आलायस. परदेश म्हणजे एक प्रकारची उधई आहे. बाहेरून माणसाला चमकदार ठेवतो, पण आतून पूर्णपणे पोकळ करून टाकतो. मग त्यांनी त्यांची कथा सांगायला सुरुवात केली. ती कथा ऐकताना मला वाटत होतं जणू कोणी माझ्या कानात गरम गरम तेल ओतलं आहे. मी जेव्हा इथे आलो तेव्हा अगदी तुझ्यासारखाच तरुण होतो. नवलग्न झालं होतं. बायको सुंदर होती. डोळ्यात 1000 स्वप्न होती. पण माझ्या खांद्यावर 5 बहिणींच्या लग्नाची जबाबदारी होती. वडिलांचा आधार आधीच निघून गेलेला. मीच घराचा एकमेव कमावता. मी फोनवर विचारलं, आई, घर तर माझ्या पैशाचं आहे, मग तुमच्या नावावर का? आई हसत म्हणाली, अरे वेड्या, मी काय ते सोबत घेऊन जाणार आहे का? शेवटी तुझ्याच नावावर होणार आहे. मी तर घरची मोठी आहे. तू आलास की लगेच तुझ्या नावावर करून देईन. या छोट्या गोष्टीत अडकू नकोस. मीही विचार केला, आईच्या नावावर तर आहे, काय फरक पडतो? पण मला माहीत नव्हतं हा डाव अजून घट्ट होत चालला आहे. घर पूर्ण झालं होतं. आता माझ्याकडे इतके पैसे जमले होते की भारतात जाऊन एखादा छोटा व्यवसाय सुरू करू शकेन. पण परदेशातील एकटेपणा आणि सततचा ताण मला पुरता थकवून टाकत होता. मी ठरवलं, आता खूप झालं, मला परत जायचं आहे. मन सांगत होतं, आता गेलो नाही तर फार उशीर होईल. त्याच संध्याकाळी मी आईला फोन केला. माझा आवाज उत्साहाने भरलेला होता. आई, घर झालं आहे. माझ्याकडे आता इतके पैसेही आहेत की मी स्वतःचं काम सुरू करू शकतो. त्यामुळे मी ठरवलं, पुढच्या आठवड्याची तिकीट काढतो.
माझं बोलणं ऐकताच पलीकडे एकदम शांतता पसरली. मला वाटलं कदाचित लाईन कट झाली असेल किंवा आई आनंदाने काही बोलू शकत नसेल. मी हॅलो हॅलो म्हटलं तेव्हा आईचा आवाज आला, पण त्या आवाजात मला अपेक्षित असलेला आनंद नव्हता. ती गंभीरपणे म्हणाली, बाळा, तू इतका भावनिक होऊन निर्णय का घेतोस? आत्ताच तर घर बांधून झालं आहे आणि तुला माहीतच आहे की घर म्हणजे फक्त रिकामा ढाचा नसतो, तो भरावाही लागतो. मी आश्चर्याने म्हणालो, आई, सामान तर मी आधीच पाठवलं आहे, अजून काय हवं? ती म्हणाली, सामानाचा प्रश्न नाही बाळा. तुला माहीत आहे का, तुझ्या मोठ्या बहिणीला जुळी मुलं झाली आहेत. देवानं तिला 2 मुलगे दिले आहेत. तिचं लग्न मी मोठ्या घराण्यात केलं. आता आपण तिथे रिकाम्या हाताने गेलो तर आपली इज्जत काय राहील? तिच्या सासरच्यांचा मानही आपल्याला राखावा लागेल. बहिणीची पाठवणी करायची असेल तर देणं घेणं करावंच लागतं. मी वचन दिलं आहे की आपण तुझ्या बहिणीला आणि दोन्ही मुलांना सोन्याच्या वस्तू देणार आहोत. मी डोकं धरून बसलो. आई, सोन्याचा भाव तर आकाशाला भिडलाय. मी एवढा खर्च कसा करू? मी असहाय्यपणे म्हणालो. आईने लगेच भावनिक हल्ला केला. मग काय, तू तुझ्या बहिणीची इज्जत मातीबोल करशील काय? आयुष्यभर तिला टोमणे ऐकावे लागतील की तिचा भाऊ कॅनडाला असूनही तिच्यासाठी काहीच करू शकला नाही. आणि आता तर तुझ्या लहान भावालाही नोकरी लागलेली नाही. सगळं तुझ्याच खांद्यावर आहे. तू इथे परत आलास तर सगळे उपाशी मरतील. ती थोडं थांबून म्हणाली, म्हणून असं कर, अजून काही महिने तिकडेच राहा. तोपर्यंत तुझ्या भावालाही नोकरी लागेल आणि बहिणीचे खर्चही संपतील. मग मी तुला थांबवणार नाही. मी पुन्हा एकदा हतबल झालो. बहिणीचं प्रेम आणि आईच्या इज्जतीचं ओझं असं काही होतं की मी नकार देऊच शकलो नाही. मनावर दगड ठेवला आणि म्हणालो, ठीक आहे आई, पण हे शेवटचं. 6 महिन्यांनी मी कुठल्याही परिस्थितीत परत येईन. या काळात जेव्हा जेव्हा माझी रेवाशी बोलणं व्हायचं तेव्हा मला तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदासी दिसू लागली. जिचं रूप कधी गुलाबासारखं फुललेलं असायचं ती आता पिवळी पडू लागली होती. व्हिडिओ कॉलवर तिच्या डोळ्यांभोवती गडद काळी वर्तुळं दिसू लागली. ती माझ्याशी नजर मिळवत नव्हती. मी तिला नेहमी विचारायचो, रेवा, तुझा रंग असा का बदलतोय? तू आजारी वाटतेस. ती हसण्याचा अयशस्वी प्रयत्न करायची आणि म्हणायची, काही नाही वो, काही दिवस ताप होता, हवामानही बदलते. एकदा व्हिडिओ कॉलवर मला तिच्या भयानक खोकल्याचा आवाज ऐकू आला. ती ओढणीने तोंड झाकून खोकत होती. मी घाबरून विचारलं, तू डॉक्टरकडे का गेली नाहीस? ती घाईघाईने म्हणाली, गेली होती, औषधं घेत आहे, मी बरी होईन, तुम्ही काळजी करू नका. असं म्हणून तिने लगेच फोन कट केला. मला वाटायचं ती फार थकलेली आहे आणि माझ्याशी बोलण्याचंही बळ उरलेलं नाही. माझ्या डोक्यात सतत पार्कमधल्या त्या वृद्ध माणसाचं बोलणं घोळत राहायचं. नक्कीच काहीतरी होतंय जे माझ्यापासून लपवलं जातंय. रेवा पूर्वी खूप बोलकी होती. ती तासनतास माझ्याशी गप्पा मारायची, लहान लहान खोड्या काढायची. आता मात्र असं वाटायचं की तिच्याकडे माझ्यासाठी बोलायला काहीच उरलं नाही. ती फक्त माझं ऐकायची, हो म्हणायची आणि फोन ठेवायची. तिच्या वागण्यात मला उद्धटपणापेक्षा जास्त भीती आणि मजबुरी दिसू लागली होती. माझं मन आतून साक्ष देत होतं की सगळं काही ठीक नाही आहे, पण मनातल्या शंका मला गप्प बसायला भाग पाडत होत्या. मी ठरवलं होतं, आता काहीही झालं तरी मी कुणालाही काही सांगणार नाही. 6 महिन्यांचं वचन दिलं असलं तरी मी त्या आधीच परत जाणार होतो. मी सगळ्यांना सरप्राईज देणार होतो आणि स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार होतो की रेवा इतकी उदास का आहे. हा निर्णय माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय ठरणार होता. आईच्या मागण्या संपण्याचं नाव घेत नव्हतं आणि रेवाचं मौन मला आतून जखमी करत होतं. त्या वृद्ध माणसाची गोष्ट आठवली की मी स्वतःला म्हणायचो, मी माझं आयुष्य नातलगांच्या आनंदासाठी बलिदान देणार नाही. मी कुणालाही कळू दिलं नाही आणि शांतपणे भारताचं तिकीट काढलं. माझा निर्धार होता, घरी पोहोचायचं, सगळ्यांना धक्का द्यायचा आणि स्वतः पाहायचं की रेवा इतकी दुःखी का असते. जाण्याच्या आदल्या दिवशी मी नेहमीप्रमाणे घरी व्हिडिओ कॉल केला. आई फार आनंदी दिसत होती कारण मी बहिणीच्या मुलांसाठी अजून काही पैसे पाठवले होते. मी आईला म्हणालो, रेवाला फोन दे. आईने फोनचा अँगल रेवाकडे वळवला आणि माझं काळीज जोरात धडकलं. तिच्या डोक्यावर एक जुनीशी ओढणी होती आणि ती कॅमेऱ्याकडे पाहणं टाळत होती. मी विचारलं, रेवा, तू कशी आहेस आणि घरी सगळं कसं आहे? तिने मोठ्या कष्टाने नजर वर केली आणि थंडपणे म्हणाली, मी ठीक आहे, सगळं खूप चांगलं आहे. तिच्या आवाजात भावनांचा लवलेशही नव्हता. मला वाटलं जणू एखादा पोपट पाठ केलेलं उत्तर बोलतोय.
मी लक्षात घेतलं की ती बोलताना वारंवार कॅमेऱ्याच्या बाजूला पाहत होती, जणू कोणी तिथे उभं राहून तिला सूचना देत होतं. माझ्या डोक्यात जणू धोक्याची घंटी वाजली. मी तिला म्हणालो, मला आशा आहे की तू स्वतःची काळजी घेत आहेस आणि औषधं वेळेवर घेत आहेस. तिने फक्त मान हलवली, काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यातली ती उदासी मला कॅनडामध्ये बसूनही अस्वस्थ करत होती. फोन ठेवल्यावर माझं मन एखाद्या अनामिक भीतीने भरून गेलं. मला वाटलं, तिकीट काढून मी फार योग्य निर्णय घेतला आहे. पुढचे 24 तास माझ्यासाठी एखाद्या वादळासारखे होते. विमान प्रवास इतका लांब मला कधीच वाटला नव्हता. प्रत्येक क्षणाबरोबर माझी अस्वस्थता वाढत चालली होती. मनात सगळा गोंधळ होता. कधी वाटायचं कदाचित मीच जास्त शंखेखोर झालो आहे, आणि कधी रेवाचा फिक्कट पडलेला चेहरा डोळ्यांसमोर यायचा. कसा बसा प्रवास संपला आणि मी दिल्ली विमानतळावर उतरलो. मी तिथून टॅक्सी घेतली आणि घराचा पत्ता सांगितला. तेच ते नवं घर जे माझ्या मेहनतीच्या पैशातून आईने घेतलं होतं आणि जे पाहण्यासाठी मी आतुर झालो होतो. रस्त्यावरचा ट्रॅफिकचा गोंगाट आणि गर्दीही मला त्या क्षणी छान वाटत होती, कारण तब्बल 4 वर्षांनंतर मी माझ्या देशात माझ्या माणसांजवळ परत आलो होतो. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक भीती अजूनही घर करून बसली होती. रात्रीचे साधारण 8 वाजले असतील तेव्हा टॅक्सी ड्रायव्हरने गाडी एका सुंदर दुमजली घरासमोर थांबवली. मी भाडं दिलं, खांद्यावर बॅग अडकवली आणि खाली उतरलो. समोर माझं घर उभं होतं, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ आई मला सतत पाठवत असे. खरंच घर खूप देखणं वाटत होतं. त्या भिंतींवर माझ्या रक्तघामाचे कष्ट चिटकले होते. मी गेटकडे चाललो तेव्हा आतून प्रकाश झिरपत होता आणि हसण्या बोलण्याचे आवाजही येत होते. माझा हात बेलच्या बटनाकडे जात असतानाच अचानक आतून आलेल्या एका किंकाळीने माझे हात तिथेच थांबवले. ती आवाज माझ्या आईचा होता, पण त्यात फोनवर ऐकू येणारी माया नव्हती. तो आवाज क्रोधाने आणि निर्दयाने भरलेला होता. नालायक कुठली, तुझे हात तुटले आहेत का? सगळ्या पोळ्या जाळून टाकल्या आहेत. मी दगडासारखा स्तब्ध झालो. ते शब्द इतके विषारी होते की ते कानातून मनापर्यंत घुसले. क्षणातच कुणाचं तरी रडणं आणि विनवण्या करणं ऐकू आलं. तो आवाज रेवाचा होता. ती म्हणत होती, आई माफ करा, चूक झाली, मी लगेच दुसरी पोळी करते. पण आईचा राग अजिबात शांत झाला नाही. ती पुन्हा ओरडली, तुझा बाप इथे खर्च पाठवतोय का? तुझ्यासारख्या माणसासाठी तर कोरडी पोळीही जास्त आहे. मी बाहेर उभा थरथरत होतो. पायाखालची जमीन सरकत असल्यासारखं वाटत होतं. मी माझ्या आईचं हे रूप कधीच पाहिलं नव्हतं. तेव्हाच मला समजलं की रेवा फोनवर इतकी गप्प का असायची. माझ्या आत एक वादळ उठलं. कंपणाऱ्या हातांनी मी गेट हलकेच ढकललं. मी हळूहळू चालत हॉलच्या दारापर्यंत पोचलो. आत काय दिसणार आहे याची कल्पनाच अंगावर काटा आणत होती. आईचे ते शब्द अजूनही कानात घुमत होते. जिच्यासाठी मी माझ्या सगळ्या सुखांचा त्याग केला, तीच आई माझ्या बायकोशी असं वागेल हे मी स्वप्नातही विचार केला नव्हता. दारापर्यंत येवोस्तोवर मी स्वतःला मोठ्या धक्क्यासाठी तयार केलं. पण जे दृश्य माझ्या डोळ्यासमोर आलं त्यासाठी जगातला कुठलाही माणूस तयार होत नाही. मी दार पूर्ण उघडलं. डायनिंग टेबलवर एकापेक्षा एक चविष्ट पदार्थ मांडले होते. खोलीभर रुचकर अन्नाचा सुगंध पसरला होता. माझे भाऊ बहिणी हसत खिदळत मजेत जेवण करत होते. पण माझी नजर तिथे थांबली नाही. घराच्या चपलांच्या जवळ जमिनीवर एक तुटलेली प्लेट पडली होती आणि तिथेच माझी बायको रेवा गुडघे टेकून बसली होती. ती घास तोंडात घालणार तितक्याच आई खुर्चीतून उठली आणि विजेसारखी तिच्यावर झेपावली. तिने रेवाची मान नाही तर वेणी पकडली आणि तिला झटकायला सुरुवात केली. रेवाच्या हातातून घास खाली पडला. ती भीतीने थरथर कापू लागली. आई ओरडली, पोळ्या जाळतेस, तुला कधी अक्कल येणार नाही. पीठ काय मोफत येतं का? मी अजून दारातच उभा होतो. तेवढ्यात आईने दार पूर्ण उघडलं आणि रेवाला बाहेर ढकललं. ती फरशीवर तोंडावर पडणारच होती. तेवढ्यात मी पुढे सरसावलो आणि तिला धरून घेतलं. रेवाने घाबरून डोळे उघडले. मला समोर पाहताच तिच्या हुंदक्यांचा बांध फुटला. कदाचित तिला वाटत असावं की हे स्वप्न आहे. कंपणाऱ्या ओठांनी तिने माझं नाव घेतलं. घरात बसलेले सगळे मला पाहून दगडासारखे झाले. हसरे चेहरे क्षणात भीतीने भिक्के पडले. आई, ती क्षणभर आधी सिंहिणीसारखी होती. मला पाहताच गोठून गेली. तिचा उचललेला हात हवेतच अडकला. माझ्या लहान बहिणीच्या हातातून चमचा प्लेटमध्ये पडला. त्या आवाजाने सगळीकडे शांतता पसरली. मी रेवाला सरळ उभं केलं आणि तिचा हात घट्ट पकडला.
आईच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, आई हा काय तमाशा चाललाय? आईचा आवाज गळ्यात अडकला. हकलत ती म्हणाली, बाळा तू कधी आलास? सांगितलंच नाहीस? मी रेवाला सोबत घेऊन घरात आलो. भाऊ बहिणी खुर्चीतून उठून उभे राहिले. टेबलावरचं अन्न मला आता विषासारखं वाटत होतं. मी आईला म्हणालो, बरं झालं मी सांगितलं नाही, नाहीतर मला कसं कळलं असतं की माझ्या मागे माझ्या बायकोशी जनावरासारखं वागलं जातंय. ती चपलांच्या शेजारी बसून खातीये आणि तुम्ही सगळे खुर्च्यांवर बसून जल्लोष करताय. आईने लगेच भूमिका बदलली. चूक मान्य करण्याऐवजी ती रेवावरच भडकली. ती म्हणाली, तुला हिच्या कृत्यांची कल्पना आहे का? हिला वाटतं तू झाडावरून पैसे तोडून आणतोस. सगळ्या पोळ्या जाळल्या. मी तिला पैशाची किंमत शिकवत होते बाळा. मी टेबलावर अण्णाकडे बोट दाखवत म्हणालो, एक पोळी जळली तर काय झालं? इथे जे एवढं काय मांडलंय ते कुणाच्या पैशातून आहे? या अन्नात माझ्या बायकोचा काहीच वाटा नाही का? माझा भाऊ पुढे येऊन मला मिठी मारू पाहत होता, पण मी हाताच्या खुणेने त्याला थांबवलं. त्यांच्या चेहऱ्यावर प्रेम नव्हतं, भीती होती. त्यांच्या ऐशो आरामाची पोल आता उघड झाली होती. रेवा माझ्या शेजारी उभी थरथर कापत होती. तिने हलकेच माझा हात दाबला, जणू मला गप्प राहायला सांगत होती. मी पुन्हा आईला विचारलं, माझ्या बायकोची किंमत तुमच्या नजरेत इतकीच आहे का? चपलांच्या शेजारी बसून खाण्याइतकी? आईने फारच विचित्र आणि असंवेदनशील बोलणं केलं. ही त्याच लायकीची आहे, कामचुकार आहे, दिवसभर तोंड पाडून फिरत असते. तू आत्ताच आलास, तुला माहीत नाही हिने माझं जगणं अवघड करून ठेवलंय. आईच्या आवाजातील तीव्रता स्पष्ट सांगत होती की हा प्रश्न फक्त जळलेल्या पोळीचा नव्हता, यामागे द्वेषाची एक दीर्घ कथा दडलेली होती. मी आईच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर ती नजर चुकवू लागली. माझा राग आवरण्याबाहेर जात होता. मी रेवाचा हात सोडला आणि डायनिंग टेबलजवळ जाऊन उभा राहिलो. टेबलावर जोरात हात आपटला. पाण्याचा ग्लास खाली पडून फुटला. सगळे हादरले. मी गर्जना करत म्हणालो, मला हिशोब हवा आहे. आई, गेली 4 वर्ष मी दर महिन्याला घर खर्चाव्यतिरिक्त 1,00,000 रुपये फक्त रेवासाठी पाठवत होतो. ते पैसे तिच्या वैयक्तिक गरजांसाठी होते. तुम्ही ते पैसे तिला कधी दिलेत का? सांगा. खोलीत मृत्यूतुल्य शांतता पसरली. माझ्या बहिणी एकमेकींकडे पाहू लागल्या आणि भावाने मान खाली घातली. आईकडे कदाचित या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं. मी पुन्हा मोठ्या आवाजात विचारलं, मला उत्तर हवंय. रेवाला तिच्या हक्काचे पैसे मिळालेत का? आईने स्वतःला सावरलं आणि नेहमीची भावनिक नाटकी भूमिका सुरू केली. ती म्हणाली, तू माझ्याकडे हिशोब मागतोयस? मी तुला वाढवलं, मोठं केलं, लायक बनवलं. काल परवाच्या आलेल्या मुलीसाठी तू माझ्यावर चोरीचा आरोप करतोयस? मी शांत पण ठाम स्वरात म्हणालो, हा चोरीचा विषय नाही आई, ही अमानतीची गोष्ट आहे. मी ते पैसे पाठवले होते जेणेकरून माझ्या बायकोला कुणापुढे हात पसरवावा लागू नये. पण तिची अवस्था पाहता असं वाटतंय की तिने महिन्यांपासून नवीन कपडे घातलेले नाहीत. तिच्या चपला फाटलेल्या आहेत आणि तुम्ही सगळे नवीन कपडे घालून पार्टी करताय? आईने चिडून उत्तर दिलं, अरे खर्च, वीज बिल, तुझ्या बहिणींच्या सासरकडच्यांच्या पाहुणचार, हे सगळं हवेत होतं का? महागाई किती वाढली आहे ते पहा. तिच्या नावाचे पैसेही मी घराच्या प्रगतीसाठी वापरले. तिला पैशांचं काय करायचंय? पोळी तर मिळते ना, डोक्यावर छप्पर तर आहे ना. हे ऐकून माझं रक्त खवळलं. मी संतापून म्हणालो, मग ती तुमच्या घरातली मोफत नोकराणी होती का, जिनं फक्त सेवा करायची आणि बदल्यात शिव्या व धक्के खायचे? तुम्ही सगळ्यांनी माझ्या बायकोला केवळ काम करणारे यंत्र समजलं आहे. मी परदेशात स्वतःची हाडं झिजवतोय आणि तुम्ही माझ्या बायकोवर अत्याचार करताय. माझा भाऊ मध्येच बोलू लागला, भाऊ तू आईशी उद्धटपणे बोलतोयस. पण मी त्याला कठोर शब्दात थांबवलं, गप्प बस. या गुन्ह्यात तुम्ही सगळे तितकेच दोषी आहात. तुम्ही सगळे पाहत होतात की रेवासोबत काय चाललंय, पण कुणीही मला सांगितलं नाही, कारण तुम्हा सगळ्यांना भीती होती. सत्य बाहेर आलं तर तुमची ऐशोआरामाची जिंदगी संपेल. आई जोरजोरात ओरडू लागली, निघून जा माझ्या घरातून. तुला बायकोची बाजू घ्यायची असेल तर आत्ताच निघ. मला असा मुलगा नकोय. मी निर्णयाच्या सुरात म्हणालो, हो मी जातोय. ज्या घरात माझ्या बायकोचा सन्मान सुरक्षित नाही तिथे मी एक क्षणही थांबणार नाही. हे घर माझ्या पैशातून उभं राहिलंय, पण आज ते मला परकं वाटतंय. मी मागे वळलो आणि रेवाचा हात धरला. ती अजूनही घाबरलेली होती, रडत होती. मी तिला म्हणालो, चल रेवा, आपलं सामान घे, आपण आत्ताच याच क्षणी इथून निघतोय. रेवाने अविश्वासाने माझ्याकडे पाहिलं.
कदाचित तिला विश्वासच बसत नव्हता की मी तिच्यासाठी माझ्या आईशी आणि घरच्यांशी लढतोय. आईने मागून शिव्याशाप दिले, विनवण्या केल्या, पण मी मागे वळून पाहिलं नाही. मी माझ्या बायकोला घेऊन त्या घरातून बाहेर पडलो. जे काही वेळापूर्वी माझं स्वप्न होतं, पण आता मला भयावह तुरुंगासारखं वाटत होतं. त्या रात्रीच मी रेवाला जवळच्याच एका हॉटेलमध्ये घेऊन आलो. सध्या जाण्यासाठी दुसरी जागा माझ्याकडे नव्हती. हॉटेलच्या खोलीत पोचलो तर रेवा भीतीने थरथरत होती. तिचा चेहरा फिक्कट होता. ती वारंवार दाराकडे पाहत होती, जणू आई किंवा भाऊ दार तोडून आत येतील आणि तिला परत ओढून घेऊन जातील, अशी भीती तिच्या मनात होती. मी तिला पाणी दिलं आणि समजावलं, तू सुरक्षित आहेस. तुला आता कोणीही इजा करू शकत नाही. पुढचे 2 दिवस आम्ही हॉटेलमध्येच राहिलो. मी बाहेर जाऊन एका छोट्या भाड्याच्या घराचा शोध घेतला, कारण मला हॉटेलमध्ये जास्त दिवस थांबायचं नव्हतं आणि घरच्यांना आमचा ठाव ठिकाणा कळू नये असं मला वाटत होतं. मी आवश्यक सामान खरेदी केलं आणि आम्ही त्या नवीन घरात राहायला गेलो. मला वाटत होतं की त्या कैदखान्यातून बाहेर पडल्यानंतर रेवा आनंदी होईल, तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तेज येईल. पण माझा अंदाज चुकला. नव्या घरात येऊनही रेवा उदास राहायची. ती दिवसभर खिडकीजवळ बसून पोकळ नजरेने बाहेर पाहत असायची. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर ती फक्त मान हलवायची किंवा थोडक्यात उत्तर द्यायची. तिच्या डोळ्यात अजूनही तीच भीतीची सावली होती. मला वाटलं इतक्या वर्षांचा मानसिक आघात आहे, तो विसरायला वेळ लागेल. मी तिला फिरायला बाहेर नेण्याबद्दल बोललो. ती नकार द्यायची आणि म्हणायची, मला भीती वाटते. एका संध्याकाळी मी कामावरून लवकर घरी आलो. रेवा स्वयंपाकघरात काहीतरी बनवत होती. मी तिच्या मागे जाऊन उभा राहिलो आणि प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. माझा हात लागताच ती जोरात दचकली आणि एकदम मागे सरकली. हे पाहून मी हादरलो. मला जाणवलं ती मलाही घाबरत होती. मी तिला विचारलं, रेवा, तू माझ्यापासून का घाबरतीयस? मी तुझा नवरा आहे. मी तुला इथून बाहेर काढलं. ती मान खाली घालून उभी राहिली आणि काहीच बोलली नाही. मी पुढे जाऊन तिचा हात धरला, तिला विश्वास द्यावा म्हणून की मी तिच्याच सोबत आहे. पण मी जसं तिचं मनगट पकडलं तसाच तिच्या तोंडातून हलकीशी किंकाळी बाहेर आली आणि तिने हात ओढून घेण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं कदाचित तिला इजा झाली असावी. मी जबरदस्तीने तिच्या सूटची बाही वर केली. माझ्यासमोर जे दृश्य आलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या गोऱ्या हातावर जागोजागी काळे खोल जळालेचे डाग होते. काही जखमा जुन्या होत्या, भरून आलेल्या, तर काही अगदी ताज्या दिसत होत्या, जणू कुणीतरी गरम वस्तूने तिला मुद्दाम भाजवलंय. माझं डोकं गरगरू लागलं. राग आणि दुःख आवरत मी म्हणालो, कधी कधी हात भाजतो, काळजी करू नकोस, हे साधे डाग आहेत. ती म्हणाली, हो, पण मला माहीत होतं ती खोटं बोलत होती. पोळी करताना बोट भाजू शकतं, पण हातावर असे खोल जखमांचे डाग पडत नाहीत. मी तिला खांद्याने धरून जोरात हलवलं आणि म्हणालो, मला खरं सांग, हे साधे भाजल्याचे डाग नाहीत. हे कुणीतरी मुद्दाम केला आहे. मला सांग, तुझ्यावर हा अत्याचार कोणी केला? माझा कडक आवाज ऐकताच तिचा संयम तुटला. ती तिथेच जमिनीवर कोसळली आणि अगदी हुंदके देऊन रडू लागली. ते रडणं साधं नव्हतं. ते जणू वर्षानुवर्ष दडलेला लावा एकाच वेळी फुटल्यासारखं होतं. हिचक्यांमध्ये ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण शब्द तिच्या घशातच अडकत होते. मी तिच्याजवळ बसलो, तिच्या डोक्यावर हात ठेवला. खूप वेळ रडून झाल्यावर तिचं डोकं वर केलं. तिच्या डोळ्यात अशा वेदना होत्या जो दगडालाही वितळेल. आता ती गुपित उघड होणार होतं, जे तिने 4 वर्ष आपल्या छातीत पुरून ठेवलं होतं. रेवाचे अश्रू थांबत नव्हते. मी तिला जमिनीवरून उठवून पलंगावर बसवलं. पाण्याचा ग्लास दिला. तिचे हात माझ्या हातात घेतले. मी सौम्यपणे म्हणालो, आता तुला घाबरायची गरज नाही. मला खरं सांग, हे सगळं कोणी केलं? तिने खोल श्वास घेतला, डोळे वर केले आणि म्हणाले, हे सगळं तुमच्या आईंनी केलं आहे. हे जळाल्याचे डाग कुठल्याही अपघाताचे नाहीत. हे तुमच्या आईच्या द्वेषाच्या खुणा आहेत. ती पुढे म्हणाली, कदाचित त्यांना माझं तुमच्याशी लग्न व्हावं असं वाटतच नव्हतं. त्यांची इच्छा कुठेतरी दुसरीच होती, पण दबावामुळे आणि तुम्ही कॅनडाला गेल्यामुळे त्यांना गप्प बसावं लागलं. त्याचाच राग त्या रोज माझ्यावर काढत होत्या. त्या मला म्हणायच्या, तू अपशकुनी आहेस, जबरदस्ती माझ्या मुलाच्या गळ्यात पडलीस. मी हादरून म्हणालो, जर तुझ्यावर इतका छळ होत होता तर तू मला कधी काही का सांगितलं नाहीस? आपण रोज बोलायचो. मी तुला वारंवार विचारायचो, सगळं ठीक आहे ना? तू एकदाही इशारा का दिला नाहीस? रेवा कटू हसली आणि म्हणाली, मी कसं सांगणार होते? तुम्हाला वाटतं का
की मी व्हिडिओ कॉलवर मोकळेपणाने बोलायचे? अजिबात नाही. तुमचा कॉल येण्याची वेळ झाली की आई माझ्यासमोर खुर्ची टाकून बसायच्या. आधीच धमकी द्यायच्या. जर चेहऱ्यावर जरासुद्धा उदासी दिसली किंवा तक्रार करायचा प्रयत्न केला तर कॉल संपताच तुझी खाल काढीन. त्या नजरेने, इशाऱ्यांनी मला घाबरून ठेवायच्या. मला जबरदस्ती हसून बोलावं लागायचं आणि सगळं ठीक आहे असं म्हणावं लागायचं. तिने पुन्हा बाही वर केली आणि एका जुन्या जखमेवर बोट ठेवत म्हणाली, हा डाग त्या दिवसाचा आहे ज्या दिवशी तुम्ही पहिल्या पगारातून मला सोन्याच्या बांगड्या पाठवल्या होत्या. आईंनी त्या बांगड्या माझ्याकडून हिसकावून त्यांच्या मुलीला दिल्या आणि मी रडायला लागले. तेव्हा त्यांनी चुलीवरचा गरम चिमटा उचलून माझ्या हातावर लावला. त्या म्हणाल्या, तुझी लायकी नाही सोनं घालायची. मी वेदनेने ओरडत होते. तेव्हा त्यांनी मोठ्या आवाजात टीव्ही लावला म्हणजे माझा आवाज बाहेर जाऊ नये. मी दगडासारखा बसून तिचं सगळं ऐकत होतो. माझं काळीच फाटत होतं. रेवा म्हणाली, मारहाण एक बाजूला होती, पण भूक ही सगळ्यात मोठी शिक्षा होती. तुम्ही लाखो रुपये पाठवत होतात, पण मला 24 तासात फक्त एक कोरडी पोळी दिली जायची. त्या म्हणायच्या, तू कामचुकार आहेस, फुकटचं खातेस. साफसफाई करताना एखादी वस्तू तुटली किंवा भाजीला मीठ जरा जास्त झालं तर ती एक पोळीही मिळायची नाही. मी 2-2 दिवस उपाशी राहायचे. किचनच्या नळाचं पाणी पिऊन दिवस काढायचे. ते सगळं माझ्यासमोर बसून पनीरची भाजी, ड्रायफ्रूटची खीर, एकापेक्षा एक पदार्थ खात असायचे आणि मी स्वयंपाकघराच्या दारात उभी राहून त्यांच्या उरलेल्या तुकड्यांकडे लालसेने पाहत असायचे. रेवाचा आवाज हुंदक्यांमध्ये अडकत चालला होता, पण तिचा प्रत्येक शब्द माझ्या हृदयावर हातोड्यासारखा आपटत होता. ती पुढे म्हणाली, तुमची आई मला नेहमी धमकी द्यायची, जरा काही केलंस तर तुला जेवण मिळणार नाही. अनेकदा मी उपाशी खोलीत पडून राहायचे आणि बाहेरून त्यांचे हसण्याचे आवाज यायचे. हे ऐकून मी पूर्णपणे कोसळलो. मी तिच्या पायाशी बसलो आणि लहान मुलासारखा हुंदके देऊन रडू लागलो. मी माझ्या बायकोचे हात डोळ्यांना लावले. ते हात कठीण झाले होते आणि त्यावरचे जळालेले डाग माझ्या निष्काळजीपणाची साक्ष देत होते. मी वेदनेने म्हणालो, मला माफ कर रागिनी, मीच तुझा गुन्हेगार आहे. मी समजत होतो की तुझ्यासाठी सुख कमावत आहे, पण प्रत्यक्षात मी तुला नरकात ढकललं. ज्या सापांवर मी विश्वास ठेवला त्यांनीच तुला डसून ठेवलं. रेवाने माझ्या डोक्यावर हात ठेवून मला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण माझे अश्रू थांबत नव्हते. मी तिच्या प्रत्येक शब्दाने वेडावून जात होतो. माझ्या डोळ्यांसमोर सगळं फिरत होतं. कॅनडामध्ये -डिग्रीच्या भयानक थंडीत उभं राहून मी मजुरी करत होतो. मी माझ्या आयुष्याची 4 वर्ष वाया घालवलीत, फक्त कुटुंब सुखी राहावं आणि माझी बायको राणीप्रमाणे राहावी म्हणून. पण त्या बदल्यात मला काय मिळालं? माझ्या कमाईतून उभं राहिलेलं घर माझ्या बायकोसाठी तुरुंग बनलं आणि मी पाठवलेले पैसे माझ्या आई आणि बहिणींसाठी ऐशो आरामाचं साधन बनलं. मी रेवाला घट्ट मिठी मारली आणि तिला वचन दिलं, काहीही झालं तरी तुला आता मी एकटं सोडणार नाही. आम्ही दोघंही बराच वेळ एकमेकांच्या कुशीत रडत राहिलो. मनात साठलेलं सगळं दुःख, वेदना आणि असहाय्यपणा अश्रूंमधून बाहेर पडत होता. त्या रात्री मला पार्कमध्ये भेटलेला तो वृद्ध माणूस फार तीव्रतेने आठवला. त्याने मला एकदा सांगितलं होतं, परदेश म्हणजे उधई आहे. आज त्या शब्दांचा अर्थ मला पूर्णपणे उमगला होता. खरंच परदेशात राहणं नरकापेक्षा कमी नाही, कारण मागे राहणारे लोक आपल्याला केवळ पैसे कमावणारे मशीन समजतात. त्यांच्या नजरेत आपली किंमत फक्त तोपर्यंतच असते जोपर्यंत आपण डॉलर, पाऊंड्स पाठवत राहतो. आणि जर त्यांना आपली बायको आवडली नाही तर तिची अवस्था घरातल्या मोलकरणीसारखी करून टाकली जाते. ते विसरतात की परदेशात राहणारा माणूसही हाडामासांचा जिवंत माणूस आहे आणि त्याची पत्नी ही भावना असलेली एक जिवंत व्यक्ती आहे, एखादी निर्जीव वस्तू नाही. दुसऱ्या दिवशी मी एक मोठा निर्णय घेतला. मी माझ्या घरच्यांशी असलेले सर्व नाते तोडून टाकले. ज्या घराकडे मी पुन्हा मागे वळूनही पाहिलं नाही, ज्याचं बांधकाम माझ्या कमाईतून झालं होतं, पण जिथे माझ्या बायकोच्या सन्मानाला जागा नव्हती, मी ते घर, ते पैसे आणि ते नाते तिथेच सोडून आलो. मी भारतातच राहून एक छोटीशी नोकरी सुरू केली आणि रेवावर योग्य उपचार सुरू केले. हळूहळू तिच्या शरीरावरील जखमा भरून आल्या, पण आत्म्यावरील जखमा भरायला वेळ लागला. तरीही आज आम्ही सुखी आहोत, कारण आता आमच्या आयुष्यात ना लोभी नातेवाईक आहेत, ना अत्याचार करणारे कुणी. प्रेक्षक मित्रांनो, ही कथा प्रत्येक
त्या परदेशात राहणाऱ्या माणसाची आहे, जो आपल्या माणसांच्या सुखासाठी आपलं तारुण्य परक्या देशात संपवतो. आपण हे समजून घेतलं पाहिजे की पैसा म्हणजेच सगळं काही नसतं. नात्यांची खरी सुंदरता भावनांमध्ये असते. जर तुमचं कुटुंब तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या पत्नीला सन्मान देऊ शकत नसेल, तर ते तुमचे आप्त नाहीत, ते तुमच्या पैशांचे पुजारी आहेत. आपल्या पत्नीला आपल्याच माणसांच्या दयेवर सोडून देऊन ती सुखी राहील असा गैरसमज करून घेऊ नका. कधीकधी आपलेच असल्याचं नाटक करणारे लपलेले लांडगे परक्यांपेक्षा जास्त घातक असतात. आयुष्य फार लहान आहे, म्हणून ते अशा लोकांसोबत जगा, ते तुम्हाला माणूस समजतील. ATM मशीन नाही. तर प्रेक्षक मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली? कथा जर का तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.